छायाचित्रातून आपली जी प्रतिक्रिया आहे ती देत असतो. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ यांच्या माध्यमाने आयोजित या जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त अतिशय स्तुत्य असा उपक्रम हाती घेतलेला आहे. आणि जेवढे चित्र आहेत खरं तर सगळेच चित्र अतिशय बोलके आहेत. प्रत्येक चित्रामधनं एक संदेश जातो. प्रत्येक चित्रामधनं वस्तुस्थिती आपल्या समाजामध्ये काय आहे याच्यामध्येही मांडण्याचा प्रयत्न हे चित्रकारांनी केलेला आहे. त्याच्यामुळे खरं तर बघितलं तर प्रत्येक चित्र हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि तेवढंच मला आवडलेलं आहे. याच्यामध्ये आपल्या रेल्वेमधनं प्रवास करत असतानाची जी चित्र आहेत, त्याचबरोबर जे नॅचरल फोटोग्राफी या इकडे केलेले आहेत, देवळाचे असतील, आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे फोटो असतील, अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि समाजाला एक संदेश देणारे याच्यामध्ये चित्र आहेत. मी खरं तर पत्रकार संघाचं मनापासून अभिनंदन करीन की अतिशय चांगलं एक व्यासपीठ या सगळ्या फोटोग्राफर्सला उपलब्ध करून दिलंय. आणि नुसतं फोटोग्राफर्सच नाही तर बातमीदारांनीही चांगले पद्धतीचे फोटोज या इकडे लावलेले आहेत. सर, आपण जर बघितलं तर काल ठाण्यामध्ये परिवहन विभागाचा कार्यक्रम होता, पण मात्र भाजपच्या नेत्यांची गैरहजर त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. आपलं देखील त्या पत्रिकेमध्ये नाव होतं, मात्र भाजपचं कोणीही त्या ठिकाणी उपस्थित नाही. मला या कार्यक्रमाची पत्रिकाही होती आणि पत्रिकेमध्ये माझं नावही होतं. आपण जे बोलतोय ते खरं आहे, पण प्रदेशाची एक महत्वाची बैठक ही लागलेली होती. माननीय चव्हाण साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होती आणि त्या बैठकीला सरचिटणीस म्हणून मला उपस्थित राहणं हे अनिवार्य होतं. त्या दृष्टिकोनाने मी मुंबईला त्या नियोजित बैठकीमध्ये होतो आणि त्याच्यामुळे या कार्यक्रमाला माझी उपस्थिती नव्हती. नाही, खरं तर वारंवार असं नाहीये, कारण आपण ज्यावेळेस बोरिवली ट्विन टनलचा विषय होता त्यावेळेस आम्ही सगळेच जण एकत्रित उपस्थित होतो. त्याचबरोबर आत्ताही ज्यावेळेस इंटरनल मेट्रोची माननीय शिंदे साहेबांनी बैठक घेतली होती त्यावेळेस मी आणि माधवीताई आम्ही सगळेच जण त्या बैठकीला उपस्थित होतो. त्याच्यामुळे कुठेतरी एक चुकीचं चित्र खरं तर उभं राहत आहे. हे काय होण्याची गरज नाही. आमच्यामधला अतिशय चांगला संवाद हा आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना सगळेजण एका दुसऱ्याबरोबर हातात हात घालून काम करतात. नाही, माझं खरं म्हणणं आहे की त्यांना कदाचित तो एक फोबिया झालाय. त्यांना बघण्याचं जे बघायचं तेवढंच बघतात. तेव्हा आपण म्हणतो ना की बाबा जॉन्डिसचं पेशंट त्याला सगळंच पिवळं दिसतं, तसं त्यांना कदाचित ते दिसत असेल, पण असं काहीच नाहीये. आमच्यामधले सगळेजण एक मतामध्ये आणि एक सुरत काम करतात. त्यांचं म्हणणं आहे की दरी वाढत चालली आहे भाजप आणि शिंदे गटामध्ये आणि त्यामुळे त्यांना दरेगावात जावं लागतंय शिंदेना. आमच्यामधली कुठलीही दरी नाही. आम्ही सगळे एकत्र आहोत. हम सब साथ है. सर, परिवहन मंत्री म्हणता असं देखील म्हणालेले आहेत, त्यांना विचारलं की मराठीच्या या कार्यक्रमाला भाजपचे नेते उपस्थित आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठीवर प्रेम असणारे लोक या ठिकाणी आहेत, त्यांचं जास्त प्रेम त्या मराठीवर असेल, त्यामुळे ते कुठेतरी क्लासेस घेत असतील असं त्यांनी म्हटलेलं. ते काय म्हटले मला माहित नाही, पण सगळ्यांचंच प्रेम आपलं मराठी भाषेवरती आहे. त्याच्याबद्दलचं तर कोणाचंच दुमत नाही आहे. त्याच्यामुळे सगळेच जण या विषयासाठी एकत्र आहोत. 21 ऑगस्ट गणेश नाईकांचा उद्या पुन्हा ठाण्यातील गडकरी रंगातून जनता दरबार पार नाही, नाईक साहेबांचा जनता दरबार हा सातत्याने होत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम या जनता दरबारच्या माध्यमाने होत असतं आणि त्याच्यामध्ये काही वेगळं असं काहीच नाही. आता काही दिवसांपूर्वी नवी मुंबईला झालं. त्याच्यामुळे दर महिन्याला हा सातत्याने जनता दरबार हा होतच असतो. 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्री विस्तार होणार आहे, कसं बघायचं नाही, याची मला काहीच कल्पना नाही.